नावं प्रामुख्याने समोर येत आहेत. त्यात पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ही त्यांची नावं आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पक्षाचा जर प्रतिनिधी गेला तर आमचं हे राज्यसभेतलं विरोधी नाही, पण आता ह्याच्यावरती मी इथे तुम्हाला उत्तर नाही देऊ शकणार ना. चर्चा सुरू आहेत आणि निर्णय एकमतानेच होणार. निर्णय तर घ्यावाच लागेल. 3 उमेदवार तर उभे राहू शकत नाहीत कोणाची. पण या 3 पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे. नाही, पण यामध्ये एक म्हटलं जातं आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 1-on-1 चर्चा होणं अपेक्षित आहे. पण जर उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले तर एक मेसेज असा जाईल. काँग्रेसची भीती आहे का की काँग्रेसला एक मेसेज असा की उद्धव शरद पवारांना समर्थन. त्याच्यावरती मी आता बोलणार नाही. असं कोणाला भेटल्यामुळे समर्थन होत नाही. फक्त आता मीही प्रकृतीची विचारपूस केली. पण उद्धव ठाकरे यासाठी टाळतायत की जर त्यांना भेटलं तर की ते राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा देतात. त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. गणेश नाईकांच्यावर श्रीकांत शिंदेंनी टीका केली. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. त्या दोघांमध्ये जी कुस्ती सुरू आहे बरं का, झटापट, ती महाराष्ट्राच्या हिताच्या एवढंच मी सांगतो. कोणी रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय 2 मिनिटांपूर्वीच की बीएसआर कंपनीचे मालक स्वतः चक्क झोपलेले आहेत. त्यांचा मुलगा झोपलेला आहे. जय पवारांनी टाकला होता. अटक करण्याची मागणी केली. मागणी केली आहे. रोहित पवारांच्या नंतर पहिल्यांदाच जय पवारांनी आता ही मागणी केलेली आहे. त्यांच्या उत्तम लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जे रोहित पवारांची मागणी आहे VSR कंपनीवर आणि DGCA FIR दाखल व्हायला हवी. चलिए, महत्वाचा प्रश्न आहे की सध्या जग हे 3ऱ्या महायुद्धात